विरारच्या विवा कॉलेजमध्ये नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या गरब्यामध्ये येणाऱ्या मुलींवर दोन तरुणांनी सोशल मीडियावरती केलेल्या अश्लील चॅटमुळे खळबळ उडाली आहे। या चॅटमध्ये एकही हिंदू मुलगी सोडू नका असा उल्लेख करत अश्लील आणि वादग्रस्त वाक्यांचा समावेश करण्यात आला। भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी याला लव्ह जिहादचा कट असल्याचा गंभीर आरोप केलाय। भाजपनं गरबा हा केवळ हिंदूंसाठीच अशी भूमिका घेतलेली आहे। माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या आरोपांवर प्रतिहल्ला चढवलाय। गरबा सगळ्यांसाठी असल्याचं म्हटलंय। दरम्यान या आक्षेपार्ह चॅट प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आक्षेपार्ह चॅट करणारा अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडे। मनोज, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा गरबा विरारमधला असेल, मात्र अशा पद्धतीच्या टिप्पण्या समोर येत आहेत, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। विरारच्या विवा महाविद्यालयाच्या प्रांगणात हा गुजराती मित्रमंडळ आणि U238 अशी एक संस्था आहे, यांच्या माध्यमातून हा गरब्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणात विरार मधील त्याचप्रमाणे वसई, नालासोपारा येथील मोठी तरुणाई या गरब्यात येत असते। आणि या गरब्यात असलेल्या दोन तरुणांनी विशेषतः ते अल्पसंख्याक आहेत आणि त्यांनी जे सोशल मीडियावर जे चॅट केलेले आहे ते व्हायरल झाले आहे। आणि त्या व्हायरल चॅटमध्ये अत्यंत धक्कादायक असे मजकूर आहे आणि त्यावरून संपूर्ण वातावरण संतापमय झालेलं आहे। कारण त्याच्यात जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहे त्याच्यावर भाजपकडून तीव्र संताप व्यक्त केला। त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनांनी देखील याचा निषेध केलेला आहे। आणि हा गरबा आहे त्याच्यात फक्त हिंदूंनाच हे करावं आणि लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे। मात्र हे जे कॉलेज आहे हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचं असल्याने त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की कारण या संदर्भात खरं तर पोलिसांनी सुद्धा सांगितलेली आहे, माहिती दिलेली आहे नेमकं काय घडलेलं आहे या संदर्भात। पाहूयात पोलीस नेमकं काय म्हणतात। युवा कॉलेज का एक विद्यार्थी जो वॉलंटियर था, उसने गरबा में कुछ गरबा के वीडियो निकाल के डिस्कॉर्ड करके एक ऐप है, सोशल मीडिया है, उस पर पोस्ट करके एक दूसरे अकाउंट होल्डर के साथ एक अश्लील चैट की, उसके बारे में ये ऑफिस रजिस्टर हुआ है। तो कितने लोग इसमें 2 अक्यूज है। इसमें से एक जो है जो आइडेंटिफाइड है वो विधि संघर्ष से ग्रस्त बालक है और उसको हम बाल न्याय मंडल के सामने आज हाजिर करें।